जालिंदरनाथ बाबांनी आयुष्याबद्दल सांगितलेली कठोर पण खरी गोष्ट. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. जालिंदरनाथ बाबा म्हणतात, आयुष्य कधीच सोपं नसतं हे मान्य करायला शिका. प्रत्येक माणूस आपापली लढाई लढत असतो. बाहेरून हसणारा आतून तुटलेला असू शकतो. आपण मात्र स्वतःच्या वेदनांना मोठं रूप देतो. अपेक्षा वाढल्या की दुःख वाढतं. आयुष्य आपल्याला जे देतं ते स्वीकारणं हीच खरी शहाणपणाची खूण आहे. सतत तक्रार करणारा माणूस कधीच समाधानी राहत नाही. परिस्थिती बदलत नाही म्हणून नाही, तर आपली नजर बदलत नाही म्हणून त्रास होतो. ही गोष्ट ऐकायला कठोर आहे पण पूर्णपणे खरी आहे. भाग 2. बाबा सांगतात, प्रत्येक जखम शत्रूनेच दिलेली नसते हे समजून घ्या. अनेक वेळा आपण चुकीचे निर्णय घेतो. आपण दोष दुसऱ्यावर टाकतो. स्वतःची चूक मान्य करणं कठीण असतं. अहंकार सत्य स्वीकारून देत नाही. आयुष्य शिकवत असतं पण आपण ऐकत नाही. चुकांमधून शिकणारा माणूस पुढे जातो. चुकांपासून पळणारा मागेच राहतो. सत्य स्वीकारणं वेदनादायक असतं पण तेच मन मजबूत करतं. बाबा म्हणतात, स्वतःशी प्रामाणिक राहा. ही गोष्ट कडू आहे पण आयुष्य घडवणारी आहे. भाग 3. जालिंदरनाथ बाबा स्पष्ट सांगतात, आयुष्यात सगळे आपले नसतात. काही लोक फक्त प्रवासापुरते असतात. आपण मात्र कायमची अपेक्षा ठेवतो. अपेक्षा तुटली की मन दुखतं. प्रत्येक हसणारा आपला नसतो. प्रत्येक बोलणारा सोबत येत नाही. बाबा म्हणतात, नातं आणि ओळख यात फरक आहे. नातं जपावं लागतं, ओळख आपोआप बदलते. सत्य हे आहे की एकटं पडणं शिकावं लागतं. स्वतःसोबत राहायला शिकलो तर खरी शांतता मिळते. ही गोष्ट कठोर आहे पण आयुष्य समजायला मदत करते. भाग 4. बाबा म्हणतात, शांत राहणं म्हणजे हार मानणं नाही. प्रत्येक वाद जिंकणं गरजेचं नसतं. प्रत्येक शब्दाला उत्तर द्यायचं नसतं. शांत माणूस कमजोर नसतो. तो स्वतःवर नियंत्रण ठेवतो. राग क्षणिक असतो पण त्याचे परिणाम कायमचे असतात. आयुष्यात अनेक गोष्टी सोडून द्याव्या लागतात. शांतता हीच खरी ताकद आहे. बाबा सांगतात, जो स्वतःला आवडतो तो आयुष्यालाही आवडतो. ही गोष्ट अनेकांना आवडत नाही पण शांत माणूसच खरा जिंकतो हे सत्य आहे. भाग 5. जालिंदरनाथ बाबा सांगतात, नशीब नावाची गोष्ट कमी आणि सवयींची ताकद जास्त असते. रोजच्या छोट्या सवयी आयुष्य घडवतात. उशिरा उठणं आळस वाढवणं, प्रयत्न करणं आत्मविश्वास वाढवणं. लोक नशिबाला दोष देतात पण स्वतःकडे पाहत नाहीत. बाबा म्हणतात, सवयी बदला आणि आयुष्य बदलेल. जबाबदारी स्वीकारणं कठीण असतं पण तेच खऱ्या बदलाची सुरुवात असते. ही गोष्ट ऐकायला कठोर आहे पण यशस्वी लोक याच विचारांवर उभे असतात हे वास्तव आहे. भाग 6. बाबा म्हणतात, दुःख लपवलं म्हणजे मजबूत होणं नाही. आज साठलेलं दुःख एक दिवस फुटतं, मग राग वाढतो, नाती तुटतात आणि माणूस एकटा पडतो. स्वतःच्या वेदना मान्य करणं आवश्यक आहे. प्रत्येक वेळी हसणं गरजेचं नसतं. बाबा सांगतात, स्वतःशी खोटं बोलू नका. दुःख स्वीकारलं तरच मन हलकं होतं. भावना दाबल्या की त्या अधिक जड होतात. ही गोष्ट कठोर वाटते पण मानसिक शांततेसाठी ती खूप गरजेची आहे हे सत्य आहे. भाग 7. जालिंदरनाथ बाबा सांगतात, वेळ कुणासाठी थांबत नाही. आपण थांबलो तरी आयुष्य पुढे जातंच. भूतकाळात अडकून राहणं सोपं असतं, पुढे जाणं कठीण असतं पण गरजेचं नसतं. कालच्या चुका आज दुरुस्त करता येत नाहीत पण आजचा निर्णय उद्या बदल घडवतो. बाबा म्हणतात, जे सोडून देतात ते पुढे जातात, धरून ठेवणारे मागे राहतात. ही गोष्ट वेदनादायक आहे पण वेळेची किंमत समजणारा माणूसच आयुष्य जिंकतो हे सत्य आहे. भाग 8. बाबा सांगतात, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेलच असं नाही. काही प्रश्न आयुष्यभर अनुत्तरित राहतात. त्यामागे धावणं मन थकवतं आणि शांतता हिरावून घेतं. माझ्याच बाबतीत का हा प्रश्न उत्तर देत नाही.
बाबा म्हणतात काही गोष्टी स्वीकाराव्याच लागतात. उत्तर नसलं तरी चालणं, पण पुढे चालणं थांबवू नका. आयुष्य थांबत नाही, आपण थांबलो तर नुकसान आपलंच होतं. ही गोष्ट कठोर आहे, पण मनाला हलकं करणारी एक शिकवण आहे. भाग 9. जालिंदरनाथ बाबा स्पष्ट सांगतात, सगळ्यांना आनंदी ठेवणं अशक्य आहे. तुम्ही कितीही चांगलं केलं तरी कुणीतरी नाराज होणारच. लोकांच्या अपेक्षा अमर्याद असतात. स्वतःला विसरून जगलात तर रिकामेपण येतं. बाबा म्हणतात, अंतरात्म्याचा आवाज ऐका. लोक बदलतात, मतं बदलतात, पण स्वतःशी प्रामाणिक राहणं महत्त्वाचं आहे. प्रत्येकाची मर्जी राखणं अशक्य नाही. ही गोष्ट अनेकांना कठोर वाटते, पण स्वतःचा सन्मान जपणारा माणूसच खरा शांत राहतो. हे सत्य आहे. भाग 10. बाबा सांगतात, विश्वास तुटणं खूप दुखतं, पण तेच माणसाला शहाणं करतं. प्रत्येक धक्का काहीतरी शिकवतो. विश्वास ठेवताना डोळे बंद करू नका, अनुभवातून शिका. बाबा म्हणतात, जखमांमुळे माणूस कडू होऊ नये, तर समजूतदार व्हावा. वेदना आयुष्याचा भाग आहे, त्या टाळता येत नाहीत, पण त्यातून घडता येतं. ही गोष्ट कठोर आहे, पण प्रत्येक मजबूत माणसामागे अशाच तुटलेल्या विश्वासाची एक कथा असते. हे सत्य आहे. भाग 11. जालिंदरनाथ बाबा म्हणतात, माणूस सगळ्यात जास्त स्वतःपासून पळतो. स्वतःच्या कमतरता स्वीकारायला भीती वाटते. चुका मान्य करणं अवघड वाटतं, पण जो स्वतःला सामोरं जातो तोच बदलतो. स्वतःशी प्रामाणिक राहणं ही मोठी परीक्षा आहे. बाबा सांगतात, आरशात पाहून स्वतःला ओळखा, पळ काढू नका. आयुष्य प्रश्न विचारत नाही, ते आरसा दाखवतं. ही गोष्ट ऐकायला कठोर आहे, पण स्वतःला ओळखणारा माणूसच खऱ्या अर्थाने मुक्त होतो. हे सत्य आहे. भाग 12. बाबा सांगतात, आयुष्य नेहमी न्याय देत नाही, पण संधी देतं. संधी ओळखणं आपल्या हातात असतं. प्रत्येक वेळी तक्रार करणारा पुढे जात नाही, प्रयत्न करणारा जातो. बाबा म्हणतात, परिस्थिती दोषी नसते, आपली तयारी कमी असते. संधी कधी लवकर येते, कधी उशिरा येते, पण येतेच. वाट पाहणारा स्वतःला तयार ठेवतो. ही गोष्ट कठोर वाटते, पण मेहनत करणाऱ्याला आयुष्य कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. हे सत्य आहे. भाग 13. जालिंदरनाथ बाबा सांगतात, पुढे जायचं असेल तर काही गोष्टी सोडाव्याच लागतात. सगळं सोबत नेता येत नाही. काही माणसं, काही सवयी, काही आठवणी धरून ठेवलं की ओझं वाढतं. सोडलं की श्वास मोकळा होतो. बाबा म्हणतात, सोडणं म्हणजे हार नाही, ती एक गरज आहे. प्रत्येक टप्प्यावर थोडं हलकं व्हावं लागतं. ही गोष्ट वेदनादायक असते, पण जे सोडू शकतात तेच पुढे चालू शकतात. हे आयुष्याचं सत्य आहे. भाग 14. बाबा म्हणतात, खरं श्रीमंतपण पैशात नाही, शांत मनात आहे. पैसा येतो आणि जातो, पण अस्वस्थ मन सगळं हिरावून घेतं. ज्याचं मन शांत आहे तोच खरा समाधानी असतो. बाबा सांगतात, तुलना थांबवा. प्रत्येकाची वाट वेगळी आहे. दुसऱ्याचं आयुष्य पाहून स्वतःला कमी लेखू नका. समाधान आतून येतं, बाहेरून नाही. ही गोष्ट अनेकांना आवडत नाही, पण शांत झोप घेणारा माणूसच खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. हे पण कटू सत्य आहे. भाग 15. शेवटी जालिंदरनाथ बाबा सांगतात, आयुष्य बदलायला वेळ लागत नाही, निर्णय लागतो. योग्य निर्णय घ्यायला धाडस लागतं. उद्या म्हणत राहिलो तर आयुष्य निघून जातं. बाबा म्हणतात, बदलाची सुरुवात आतून होते, परिस्थिती नंतर बदलते. स्वतःशी प्रामाणिक निर्णय घ्या. भीती असूनही पुढे पाऊल टाका. ही गोष्ट कठोर आहे, पण आयुष्य वळणावर आणणारी आहे. एक निर्णय संपूर्ण दिशा बदलू शकतो. हे सत्य आहे. आज घेतलेला निर्णय उद्याचा मार्ग ठरवतो. हे लक्षात ठेवा. ह्या व्हिडिओमधून तुम्हाला दत्तकृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.